निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. काही वेळ आहे का तुमच्याकडे? मग आपली वेळच आहे ना ताई आता ही. हा का, मग म्हणजे हे दिसला नाही मला व्यस्त म्हणून म्हणलं. अच्छा, चालू आहे. जरा दुसऱ्या फोनवर होती ना 2 मिनिटं. बरोबर. जेवण झालं ताई? हो ताई, हो ताई. कशी आहे अनुभव तब्येत? शेअर करायचा तुम्हाला? हो ताई. कुठून बोलताय? नाशिककडून मोहिनी देशमुख. पहिली पण केलेली आहे मी. हो 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 हो. आलेत ना तुमचे सगळे अनुभव? नाही आले ना, मागचे पहिला आला होता एकदम. आणि नंतर किती आले नाही? नंतर एकच केलाय मी. अच्छा. त्याच्यात सांगितले माझे छोटे छोटे अनुभव. हा, मग तो आला ना? हो. हा हा. नाही ना, मागचा नाही आला ताई, आता मार्च महिन्यातला. नाही आला का? बरं बरं बरं. हो. हा हा. हा, आता काय आला ताई अनुभव? आता आहे ना, जस्ट रात्रीचा आहे म्हणजे कालचा. हा हा. दादांनी दिलेले सेवेचा आहे. माझे मिस्टर म्हणजे मी खूप फोन लावत होते, 6 वाजल्यापासून फोनच उचलत नव्हते. अच्छा. मग दादांना मग मी म्हणजे खूप हे केलं तर फोनची बाहेर होते. मग 12 वाजेपर्यंत वाट बघितली, म्हणलं येतील येतील येतील. मग ते येतच नव्हते. अरे. दादा ऑनलाईन होते लगेच. दादा खरंच ना स्वामीच होते, दुसरं माहिती का. मी दादाला म्हणलं, दादा बरं झालं म्हणलं, मला एक तर दिवस माझा लागणं म्हणलं, तुम्ही ऑनलाईन येतं. दादा म्हणलं, दादा त्यांचा फोन नाही लागत आहे आणि सांगता म्हणजे उशीर होणार आहे तर मला सांगता असं म्हणलं. आणि सांगितलंच नाही म्हणलं. अरे त्यांनी सांगितलंच नाही. आणि मग मी दादाला लगेच टाकला मेसेज, म्हणजे व्हॉइस मेसेज केला दादाला बोलून. आता एवढं याच्यात मध्ये जाऊन येऊन माझं पोरगा बी वाट बघत होता. बरोबर बरोबर. तर मग दादाला म्हणलं, दादा काय करू मी, घोराकष्ट पत्र घेऊ का म्हणलं. हो दादा म्हणले, 11 वेळेस बोला म्हणे, येईल म्हणे. मग 11 वेळेस मी इतकं घाई केलं, डायरेक्ट 15 मिनिटात 13 मिनिटात पूर्ण केलं. बापरे. आणि माळ जप केली. दादाला बोललं आणि म्हणलं, स्वामी माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर येतील म्हणलं, अर्ध्याच घंट्यात येतील. तर लगेच त्यांच्या मित्राचा फोन आला, म्हणजे मित्राच्या याच्यावर लावला, त्याचा पण लागत नव्हता. मित्र केलेली होती. अच्छा. तर म्हणे मला नाही जायचं म्हणे घरी. अगो बाई. असं म्हणत होते. मग ते येऊस्तवर मी जप करत होते. मग दादाला म्हणून म्हणतच म्हणलं, दादा तुम्ही दिली सेवा मी केली. मग डायरेक्ट अंगाला खाते. दादाचं माहिती का, दादाला मी मनातून जरी बोलली ना ताई, तरी पण मला लगेच रिझल्ट येतो. दादाला मला दादाचे खूप अनुभव आहेत. मी रोज दादाला बोलते, म्हणलं रोज स्वामी जवळ जाऊन दादाला बोलते. तर 15 मिनिटातच आले घरात. अरे वा. मी लगेच म्हणलं, दादा वाट बघते म्हणलं माझ्या मेसेजची, आले का नाही. दादा 1-1:30 वाजेपर्यंत ऑनलाईन होते ताई, माहिती. बाप रे. बघा, माझा जप हे होतं दादा माझ्या याच्यावर ऑनलाईन. हो, किती छान. मी देवाजवळ बसले होते, फोन घेऊन बसले होते. खरंच दादा इतके म्हणजे स्वामीच माझ्यासोबत होते. खरंच खरंच खरंच. मी शेअर करते. परत हे ना ताई, मलाही ना दादानी माझ्या पोरासाठी सुद्धा सेवा दिली होती, त्याचा पण खूप छान रिझल्ट येतोय. कितवीसाठी? म्हणजे तो आहे ना 4 वर्षाचाच आहे. त्याला एकदम तापानी फिट आलं त्याला, म्हणजे एकदम डोळे पांढरे केले त्यानं. परत वाकडं तिकडं म्हणजे तोंड हातपाय झाले होते त्याचे. मग दादानं मला 21 दिवसासाठी सेवा दिली. आता 7-8 दिवस झाले. ते धुमावंती तीर्थ बनवायचं सांगितलं होतं, 3 वेळेस सांगितलं होतं. पण मी एकच वेळेस हे केलं, तर तेव्हापासून नाही आली त्याला ताप. म्हणजे 3 वेळा सांगितलं ना, तर करायचं 3 वेळा. जॉब करता का तुम्ही? नाही भेटत. मग खूप सेवा आहे ना. नाही जॉब नाही करत. परत माझी ना दादानी मला दुसरी दिली लक्ष्मी प्राप्तीसाठी, ती पण चालू आहे. त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे. आणि परत मला ती कर्जमुक्तीसाठी दिली होती का, त्याच्यातली मी थोडी करते मी. म्हणजे झालं ते पूर्ण, पण मग बोली केली तर मी मग पूर्ण करते. चालेल, मी शेअर करते हा ताई. हो चालेल. श्री स्वामी समर्थ. आणि ताई परत एक सांगायचंय. बोला बोला. ताई माझी मैत्रीण आहे ना, तिला पण मी दादाचा नंबर दिला होता. तर ते ना
आता नशीब पण लागतं बरं का दादाला बोलायचं ताई. हो खरंय खरंय. तर तिनं खूप ट्राय केला पण काय दादा कामात होते. एक वेळेस त्यानं तिला म्हणजे दादाचं तर बोलणंच तसं आहे आता. ज्याला झाली सवय त्याला झाली सवय. तर ती नवीन होती ना तर ती म्हणली बाई दादा मला कसं तरी बोलली मी लाग कामात असते म्हणलं खूप वेळ आपल्या दादाचं माझं काय सांगायचं म्हणलं ज्याला माहिती त्याला माहिती म्हणलं. अगदी अगदी. मग तिला म्हणलं पाठवतं तिनं अख्खं पान भरूनच पाठवलं. मग एवढा वेळ नाही ना त्यांना कॉल करायला वेळ नाहीये. तर मी म्हणलं व्हॉइस कॉल कर म्हणलं सांग म्हणलं व्हॉइस मेसेज सांग म्हणलं व्हॉइस मेसेजवर. तिनं खूप प्रयत्न केले मग ते प्रदीप दादाच्या याच्यावर सेवा आलेली होती मी तिला ते पाठवले बरं का ताई. तर तिने चालू केली म्हणजे तारक मंत्र म्हणती आणि परत हे पण घेतली तारामृताची पोती जप करत होती. मी तिला म्हणलं थोडं थोडं कर म्हणलं तोपर्यंत जेवढं होईल तेवढं. काही मोबाईलवर घे काही म्हणलं तोंडाने घे. तर तिनं तारक मंत्र ते चालू केलं का ताई लगेच तिच्या मिस्टरांचा फोन आला. 3 महिने झालं तिला इकडे आणून घातलं होतं पुण्याला राहते ती. एक छोटीशी मुलगी आहे 1.5 वर्षाची. अरे बापरे. तर लगेच फोन आला. मग आज अगोदर त्यानं काय केलं सगळं स्टेटस तिचं म्हणजे पूर्ण मोबाईल मधलं तिचं म्यूट करून ठेवलं होतं. ते पण नव्हते बघत. आणि परत तिच्या मावशी काकानं जमवलं ना त्यांना बोलला होता तिच्या नवरा ते घेऊन जा म्हणे मला लागत नाही असं तसं. अरे बापरे. तर ती मग आणि 3 महिने आता 1.5 वर्षाची मुलगी कोणाला पण आपल्या मुलीविषयी हे वाटतंय ना त्यानं अजिबात सुद्धा फोन नाही लावला तिला. 3 महिने झाला आता तिला इकडे. तर मग ती बोलली म्हणे सगळं झाल्याच्या नंतरच जाईन म्हणे मी. कारण की तिचा बाप आताच वारला 6 महिने पण नाही झाले बाप वारून. अरे बापरे. असं म्हणल्यावर माईला किती दुःख वाटतं ना. बरोबर. म्हणलं हो बाई मग मावशी काका तुझे जे निर्णय घेते ते घे. आणि ती पहिल्यापासून करायची बरं का स्वामीचं म्हणून मग तू वाटत होती मला म्हणून मी सांगितलं तिला. मग तिनं घेतले पारायण केले याचे तारामृताचे. मग त्याचा फोन आला म्हणे ये म्हणे तू. ये म्हणे मग आता फोन चालू आहे बोलती फोनवर. पण मग ती म्हणली सगळेजण बसवू ना आपण मीटिंग घेऊ म्हणे. तो बोलतो म्हणे नाही म्हणे मला ते काका मावशी तोंड नाही बघायचं तुझ्या. मी म्हणलं तू फक्त जप पण ते चालू ठेव म्हणलं. आणि ते परत ते दादासोबत झालाच नाही कॉन्टॅक्ट तिचा. दादानं पाहिलं तिचं ते व्हॉइस मेसेज केलेला. वेळ नसेल म्हणून दादानं सेवा टाकली. बरोबर. म्हणलं लई नशीब लागतं दादाला बोलायचं माहिती बघण्याचं सुद्धा नशीब लागतं. अगदी अगदी. हो. आणि मग मी तिला मग हे सांगितलं ते योगेश दादा आहे का त्याचा सुद्धा नंबर पाठवला होता बरं का. मग ते बंदच होता. मग तिनं काय केलं आमच्या मंठ्या मी म्हणजे जालना जिल्ह्यातली बरं ताई. तर मंठ्याला राहते ना ती माहेरचं मंठा आहे. मग तिथे एक केंद्रामध्ये दादाने सेवा दिली तर आता ती चालू केली. आता सप्तशतीचे पाठ सुद्धा चालू आहे तिथे. अच्छा होऊन जायचं सगळं एकदम व्यवस्थित होईल. हो चालेल. परत आले ते अनुभव नक्की. हो वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.